भरपूर शिकायला मिळालं. कारण काय, मी कालच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मी काय कॉमर्स ग्रॅज्युएट नाही, परंतु एवढं अवघड पण नाही. जेव्हा तुम्ही करायचं ठरतं तेव्हा मी खूप अभ्यास केला आणि मला असं वाटतं की बँकिंग मधलं आपल्या बँकेपुरतं तरी मला काही जरी विचारलं तरी आता सांगता येईल. पण चांगलं अभ्यासपूर्व सगळा आढावा घेतल्यामुळं बँकेची स्थिती, बँकेत काय लोक करतात किंवा ज्या गोष्टी बाहेरच्यांना कळत नाहीत त्या ह्या कशा घडवून आणतात. उदाहरणार्थ उदाहरणासाठी सांगतो, बोगस बोनस देतात आणि पैसे काढून घेतात. फार गंभीर आहेत प्रकार, जस्ट मी रेफर करतोय. तर ह्या अजिबात कळल्या नसत्या, पण चौकशी अधिकारी असल्यामुळं मला ऍक्सेस मिळाला आणि भानगडी काय करतात ही लोक बँकेमध्ये ह्याची मला नुसतं बँकिंग नाही, बँकिंग काय बाहेर करते, पण आपल्या बँकेत काय लफडे होतात ती मला कळलं. 100% आहे, परंतु मी त्यांना माफ करतो. कारण चेअरमनच त्याला एक मराठीत चांगली म्हण आहे, पण मी आता इथं म्हणणं ती बरोबर नाही है ना, वरमाई काय तर म्हणतात बरं का. आणि अधिकाऱ्यांना नोकरीचा प्रश्न आहे, कदाचित त्यांना पण चिरमिरी देत असतील, ह्याच्याबद्दल मी त्यांची खात्री घेत नाही. परंतु त्यांचा काय, त्यांना उद्यापासून येऊ नका म्हणलं की संपलं, त्यांना काय प्रोटेक्शन आहे का? त्यामुळे काही लोक मजबुरीनं, काही लोक ह्यांच्याबरोबर सहभागी होऊन है ना, त्यांचं पण जात थोडंफार आपलं पण बघते, यांना पण चिरमिरी मिळत असेल. मला एक्झॅक्टली नाव सांगता येतील पण हे अप्रस्तुत होईल, पण मला सगळंच माहिती आहे आता की कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे ना कोण नाही. डायरेक्टर लोकांचं तसं आहे, तुम्ही विचारा डायरेक्टरना आता इंटरव्ह्यू घेऊन इथून जाऊन, हे काही सगळे म्हणतात आम्हाला काहीच माहित नाही. मग आता 15 वर्षे बँकेत आहेत आणि एवढे करोडोचे लोक काही मंजुरी करतात, त्यांना माहित नाही, हे मला तरी फार आश्चर्यजनक वाटतं. खरं पण असेल किंवा मग असं आहे की यांची मूकसंमती आहे किंवा यांच्यापैकी किती सहभागी आहेत याची गॅरंटी मी देऊ शकत नाही है ना. परंतु 100% सगळे जबाबदार आहेत, अधिकारी पण आहेत आणि डायरेक्टर पण आहेत. याच्याबद्दल मी अगदी आय एम डॅम शुअर अबाउट दॅट.